आणि यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। खेड तालुक्यातील चिंचघरमधील मंदिराच्या कलशरोहणाच्या कार्यक्रमात वैभव खेडेकर, रामदास कदम आणि उदय सामंत हे एकाच व्यासपीठावरती होते। यावेळी राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली, तर मनसेच्या वैभव खेडेकरांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेमध्ये येण्याची ऑफरही दिली गेली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटक, राज्य संघटक वैभव खेडेकर मनसेवरती नाराज असल्याची चर्चा आहे, कारण त्यांनी आपल्या एका एक्स पोस्टवरच्या पोस्टमध्ये निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते असं म्हटलंय। त्यामुळे खेडेकर हे मनसेला जय महाराष्ट्र करतील असा अंदाज आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकचा दौरा करतात। उबाठाचे नेते विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नासाठी एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमुळे उबाठाचे महानगर प्रमुख विलास शिंदे ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा रंगते आहे। भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातनं महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर टीका केली। यावरती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी पलटवार केला। यावरनं आता थोरवेंनी आनंद परांजपेंना खडे बोल सुनावलेत। नाशिकमध्ये येत्या 8 दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय भूकंप होईल असा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केलाय। महाजनांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं सूचक वक्तव्य शिवसेनेचे उबाठाचे आमदार सुनील प्रभूंनी केलंय। महाराष्ट्राची इच्छा भविष्यात पूर्ण होईल असंही ते म्हणाले। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाची कोल्हापुरात एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर सुनील प्रभू बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली असून अजित पवारांनी या दौऱ्यादरम्यान इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामसेवकांची 115 पदं रिक्त असताना 19 ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी मिळाली आहे। यावरनं माजी आमदार वैभव नाईक आक्रमक झाले। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून ग्रामसेवकांना मुक्त केलं असा आरोप नाईक यांनी केलाय। लाडक्या बहिणींना सरसकट पैसे देणं हे चूक आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कबुली दिली, तर प्रायश्चित्त म्हणून दादांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत करतात। पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावरती आणू नका, जाहीरपणे टीका करण्याची गरज नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रायगडमधल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना सुद्धा या संदर्भात विनंती केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। भेटीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। विट्स हॉटेल खरेदीवरनं प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना संजय शिरसाट यांनी आता खुलं आव्हान दिलंय। टेंडर प्रक्रियेतनं आपल्या मुलाला बाहेर पडण्यास सांगतो असं म्हणत त्यांनी विरोधकांना तुम्ही हॉटेल खरेदी करून दाखवा असं ओपन चॅलेंज दिलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे। शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आलं। मात्र एकत्र येण्याच्या चर्चांना जयंत पाटलांनी ट्विट करून खंडन केलंय। भाजपकडनं नुकतीच जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर झाली। यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे बसवराज पाटील यांची लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। यामुळे धाराशिव जिल्ह्यात 2 जिल्हाध्यक्ष असल्याच्या जोरदार चर्चा रंगतात। नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नव्या आयुक्तांचं स्वागत केलं। दरम्यान पाटील यांनी आयुक्तांसमोर शहरातील प्रलंबित कामांचा पाढा वाचला। मालेगाव शहरामध्ये 1000 घुसखोर असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। याची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। किरीट सोमय्यांच्या मालेगाव दौऱ्याला सोशल डेमोक्रेटिक पार्टीनं विरोध केलाय। सोमय्या मालेगावची बदनामी करत असल्याचा आरोप करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली। किरीट सोमय्या गो बॅक अशा घोषणा दिल्या गेल्या। चंद्रपूर ते मोहर्ली दरम्यान नव्या बसेसचा शुभारंभ करण्यात आलाय। आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं हे लोकार्पण झालंय। कराडमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले यांचा जयंत पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार केला गेला। अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळानं एक हाती सत्ता मिळवत 21 जागांवरती वर्चस्व मिळवलंय। जनसेवा मंडळाचे नेतृत्व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं।
भिवंडीमधल्या पडघा परिसरात साकीब नाचनचे हस्तक हे सक्रिय असल्याची माहिती मिळताच एटीएसनं संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली। साकीब नाचनच्या हस्तकांचा घातपाताचा डाव होता आणि हा डाव एटीएसनं उधळून लावला। तपासाच्या दरम्यान तलवारी, सुरी यांच्यासह काही संशयास्पद कागदपत्र जप्त झाली आहेत। पाकिस्तानला माहिती पुरवल्याप्रकरणी आरोपी रवी वर्माच्या पोलीस कोठडीत वाढ झाली। 5 जूनपर्यंत पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर रवीनं पैशांसाठी हेरगिरी केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। याच हेरगिरी प्रकरणामध्ये एक मोठा खुलासाही झालाय। ISI भारतीय नंबर वापरत असल्याचं समोर आलंय। पाकिस्तानमधनं अनेक भारतीय नंबर वापरले जात आहेत। पाकिस्तानमध्ये अनेक भारतीय नंबर वापरले जात आहेत। अटक झालेल्या हसीननं बरेचसे भारतीय नंबर ISIला पुरवल्याचा खुलासा केलेला आहे। अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी हेच नंबर वापरले जायचे। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकमधील 3 नागरिकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। सुनीता संपर्कात असलेले तिघेही पाक गुप्तचर यंत्रणेमध्ये काम करतात असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत असून पोलीस अधिक तपास करतात। पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी LOC ओलांडणाऱ्या सुनीता जमदाडेचा मुलगा अखेर नागपूरमध्ये पोहोचला। सुनीतानं त्याला LOC वरती एकटा सोडल्यानंतर कारगिलमधल्या बालकल्याण समितीच्या तो ताब्यात होता। त्याला नागपुरात आणल्यानंतर सुनीतानं दिलेल्या माहितीमध्ये आणि तिच्या मुलानं दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास आढळल्यानं सुनीतावरचा पोलिसांचा संशय अधिकच बळावलाय। धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरनं नव्या वादाला तोंड फुटलंय। पश्चिम बंगाल सरकारकडनं पोलीस कारवाई दुजाभाव करतायत असा आरोप केला जातोय। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आता परदेशातनं देणगी मिळवणं महाराष्ट्र सरकारला शक्य होणार आहे। तर केंद्र सरकारकडनं परवानगी मिळवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। मुंबईच्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावांवरनं सध्या वादंग पाहायला मिळतोय। नव्यानं जन्मलेल्या पिलांना मराठी नावच दिली जावीत अशी मागणी भाजपची आहे। यासाठी भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी आंदोलन केलं। यावेळी त्यांनी पेंग्विन्सना आदू, संजू आणि तेजू अशी नावं देत नामकरण केलं। FDAनं अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका खासगी कंपनीचा धारावीतल्या गोदामाचा परवाना निलंबित केलाय। FDAनं धारावीतल्या खासगी कंपनीच्या गोदामावरती छापा टाकलेला आणि यावेळी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली, त्यामुळे ही कारवाई झाली आहे। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यात अनुपस्थित राहणाऱ्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली। मंत्री झिरवाळ आज नांदेड जिल्ह्यातल्या किनवट दौऱ्यावरती होते। यावेळी तहसीलदार शारदा चोंडेकर अनुपस्थित होत्या। नारायणगावमध्ये न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्यावर एका खासगी एजंटनं हल्ला केला। प्रतिनिधीच्या वाहनाचं नुकसान झालंय। बातमी दाखवल्याच्या रागातनं हा हल्ला करण्यात आला। बीड जिल्ह्यामध्ये एका वर्षात 850 महिलांनी आपली गर्भपिशवी काढल्याची माहिती आरोग्य विभागाच्या आकडेवारीतनं समोर आली आहे। मात्र 5000पेक्षा अधिक महिलांनी गर्भपिशवी काढल्याचा दावा मनीषा तोकलेंनी केलाय। पुण्याच्या रामटेकडी परिसरात युवकांच्या टोळक्यानं कोयता उगारत दगडफेक करत दहशत माजवली। या दगडफेकीमध्ये 2 महिला जखमी झाल्या असून या प्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे। हिंजवडीमधल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। लक्ष्मी चौकात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कामावरनं घरी परतत असलेल्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। पुण्याच्या नारायणगावमध्ये अनधिकृतपणे बांधकाम मजूर नोंदणी कॅम्प घेण्यात आला। यावेळी न्यूज 18 लोकमतची टीम दाखल होताच ही नोंदणी रद्द करण्यात आली। नागपूर पालिका आयुक्तांनी दिलेली 31 मेची डेडलाईन संपली आहे, मात्र अजूनही खड्ड्यांची कामं जैसे थे आहेत। नागपूरमधल्या अनेक रस्त्यांवरती खोदून ठेवलेले खड्डे तसेच राहिल्यामुळे मुसळधार पावसानंतर हेच खड्डे जीवघेणे ठरू शकतात अशी भीती आहे। बदलापुरात गार्डनमध्ये खेळत असताना गार्डनमधील लोखंडी खांबाला स्पर्श झाल्यानं शॉक लागून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। या लोखंडी खांबाला उघड्या विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्यानं त्यातून विद्युत प्रवाह उतरलेला। दरम्यान या विद्युत वाहिन्या अशा लोखंडी खांबाला कशा चिकटून राहिल्या असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारलाय। दौंडच्या वरवणमधील व्हिक्टोरिया तलाव 100% भरलाय। यामुळे परिसरातल्या 8 गावांची पाण्याची चिंताही मिटली आहे। मालेगावच्या गिरणा नदीवरती असलेल्या बंधाऱ्याच्या सांडव्याच्या भिंतीवरनं काही टवाळखोर तरुण पाण्यात उड्या घेत जीवघेणी स्टंटबाजी करतात। विशेष म्हणजे मुलं केवळ भिंतीवरनं पाण्यात उड्या मारत नाहीयेत, तर पाणी अडवण्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेट्स आणि भिंतीत असलेल्या गॅपमधनं दुसऱ्या बाजूलाही
जीवघेणी कसरत करतात. जळगावमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पाचोरा आणि चाळीसगावसह परिसरातील शेतीच्या मशागतींच्या कामांना वेग आलाय. मात्र बदलत्या वातावरणामुळे पेरणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम दिसतोय. मुसळधार पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा बेदाणालाही फटका बसलाय. त्यामुळे लासलगाव, निफाड या भागातील हजारो क्विंटल बेदाणा भिजून गेलाय. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बेदाणा उत्पादकांची आहे. अमरावती जिल्हा शोध आणि बचाव पथक तसंच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाद्वारे छत्री तलाव इथे मॉकड्रिल करण्यात आलं. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही मॉकड्रिल घेण्यात आली. सोलापुरातील अतुल खुपसे या एका फॉर्च्युनर मालकानं आपल्या फॉर्च्युनर गाडीवरती लिहिलेला एक मजकूर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. त्यांनी गाडीच्या पाठीमागे गाडीचं एक प्रकारे मनोगत मांडलंय. ते असं म्हणतात की तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र मला बदनाम केलं हगवणे यांनी. मी फॉर्च्युनर आहे, माझा रुबाबच वेगळा आहे. हगवणे कुटुंबामुळे माझं जो तो मला नावं ठेवू लागलाय. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवण्यांमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धुतलंय. हा मजकूर सध्या चर्चेत आहे. विजेच्या समस्येवरनं महावितरणच्या विरोधात धरणगाव तालुक्यातील भोणे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं. धरणगाव येथील महावितरण कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. सांगलीमध्ये झोपडपट्टी धारकांनी आमरण उपोषण सुरू केलंय. झोपडपट्टी धारकांना घरांचे मालकी उतारे मिळावेत या मागणीसाठी गेली अनेक वर्ष झोपडपट्टी पुनर्वसन समिती आंदोलन करते. किल्ले रायगडावरती 5 ते 6 जूनला तारखेनुसार आणि 8 ते 9 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी केली गेली आहे. 1500 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा करणारी नवी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे महामार्गावरती पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे उडाले. त्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया गेलंय. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा फुटली. 700 मिलीमीटर पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर्स पाणी वाया गेलंय. रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली. पिंपळगाव बसवंतमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करत कांद्याचे लिलाव बंद पाडले. टोमॅटोचे थकीत पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान तातडीनं थकीत पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात आली. MIDCनं संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांना विषारी औषध प्राशन केलं. संपादित केलेल्या जमिनीच्या बोर्डावर चढून शेतकऱ्यांना आत्मदहनाचा प्रयत्न केला. चिपळूण पंचायत समितीच्या इमारतीवरती झाड कोसळलं. यामुळे इमारतीचं नुकसान झालंय. या इमारतीत असलेल्या कागदपत्रांनाही धोका निर्माण झालाय. आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी 6 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल. संत मुक्ताईच्या मंदिरात पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यंदाच्या वर्षी संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचा 316 वर्ष आहे. जळगावच्या अंजनी धरणात 27% जलसाठा शिल्लक आहे. कासोदा आणि एरंडोल या गावांसह 10 ते 15 गावांना या धरणातनं पाणी पुरवठा केला जातो. जळगाव जिल्ह्यातील 41 गावांसमोर मोठं आरोग्य संकट निर्माण झालंय. या गावांमध्ये पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसल्यानं पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढलाय. त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेलाय. गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाच्या कामाचं शुल्ककाष्ठ संपत नाहीये. त्यामुळे या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हाही सवाल उपस्थित झालाय. देहू परिसरामध्ये बाळा भेगडे यांनी स्वच्छता अभियान राबवलं. संपूर्ण परिसरातून यावेळी 10 ते 12 टन कचरा गोळा केला गेला. धुळे जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई करत लाखोंचं बोगस बियाणं जप्त केलंय. तब्बल 20 लाखांच्या बोगस बियाणांची 1200 पाकिटं जप्त करण्यात आली. गुजरातमधनं महाराष्ट्रामध्ये ही पाकिटं आणली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळालेली होती. मावळमध्ये रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन केलं गेलंय. साईनगर मामुर्डी मार्गाच्या रुंदीकरणासह किवळेतील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं. तुळजाभवानी मंदिरात अनधिकृत पद्धतीनं पूजेचं साहित्य विक्री करताना 21 पूजेची ताटं आणि फळांचे कॅरेट जप्त करण्यात आले. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरात नियमबाह्य पद्धतीनं पूजेसाठी लागणारं ओटीचं साहित्य विक्री करत असताना मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागानं छापा टाकला आणि कारवाई केली आहे.